अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व माझ्या स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी आरोग्यदायी आणि फळसंपन्न जावो ही स्वामीचरणी नम्र प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा मिळवण्यासाठी जीवनातील अडीअडचणी आणि कष्ट दूर करण्यासाठी आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत आहे विशेष सप्ताह, जो आहे स्वामी पुण्यतिथी विशेष सोहळा. म्हणजेच 9 ते 15 एप्रिल, म्हणजे 9 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये नेमकं करायचं काय आहे, जेणेकरून आपल्याला स्वामी महाराजांची कृपादृष्टी लाभेल. आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि अनुभवलेली अशी सेवा सांगणार आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथी विशेष असे 7 दिवसांची सेवा. तर विशेषतः महिलांनी ही सेवा खूपच प्रभावी मानली जाते. तर घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही सेवा बिलकुलही चुकवू नका. आता मी काही महत्त्वाच्या सेवा सांगणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे ही सेवा 7 दिवसांची आहे. तर 9 एप्रिलपासून सुरुवात करून तुम्ही 15 एप्रिलपर्यंत, म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत. आता हे बघा, नेमकं ह्याच सप्ताहामध्ये विशेष सेवा का करायची? कारण संपूर्ण ब्रह्मांड नायकाचं या पृथ्वी तलावरती एककेंद्रित अशी शक्ती तयार झालेली असते आणि ह्या पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये ती अधिक तीव्र झालेली असते. आता नियम म्हणजे त्याचा सकाळी संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळेत स्वामी महाराजांच्या ह्या सेवा करू शकता. तर सर्वात महत्त्वाची म्हणजे 11 माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप, जो 11 माळे श्री स्वामी समर्थांचा जप म्हणजेच 108 वेळा नामस्मरण केलं जातं. आता 11 माळी म्हणजे 1188 वेळा स्वामी महाराजांचं नाव आपल्या तोंडून जेव्हा येतं तेव्हा मन आपोआप शांत होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि कुठलीही नकारात्मक बाधा जरी आपल्याला झालेली असेल तर तीही हळूहळू दूर व्हायला मदत होते. हळू आवाजात आणि मनातल्या मनात जप केला तरीही चालेल. सुरुवातीला मला मान्य आहे, प्रत्येकाला ह्या सेवा करणं म्हणजे कोणाच्याही हातचं काम नाही किंवा कोणाच्याही पदरी ती सेवा पडते असं नाही. ज्याच्या नशिबामध्ये हे भाग्य असते त्याच्याकडूनच ही सेवा घडत असते आणि ही अत्यंत आपण म्हणू शकतो की एककेंद्री झालं पाहिजे मन, असं आहे. आता दुसरी म्हणजे तुम्हाला या सेवेंपैकी, आता मी ज्या काही सेवा सांगणार आहे, तुम्हाला कुठली सेवा योग्य वाटत असेल किंवा शक्य वाटत असेल ती तुम्ही करू शकता. आता दुसरी म्हणजे गुरुचरित्र पारायण. तर गुरुचरित्र पारायण ही अत्यंत शक्तिशाली आहे. आता खूप जणींनी मला प्रश्न विचारला की ताई, नेमकं गुरुचरित्र पारायण का करायचं हेच आम्हाला माहिती नाही. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते, जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी, स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची कृपा मिळवण्यासाठी, आपला जो कर्ता करविता आहे, जो ब्रह्मांड नायक आहे, त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरामध्ये सगळं काही शुभ कार्य होण्यासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. यावेळेला तुम्हाला 3 दिवसांचं करायचं असेल तर शक्य असेल तर तुम्ही करा. 7 दिवसांचं साप्ताहिक करायचं असेल तर खूप चांगलं. यावेळेला तुम्ही कांदा लसूण खाऊ नका, सात्विक आहार ठेवा, ब्रह्मचर्याचं पालन करा आणि शांत वातावरणामध्ये एकाग्र होऊन, तुम्ही स्वामीमय होऊन हे पारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला नक्की आणि नक्की स्वामी महाराजांची उपस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला 100% सांगते. कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. कारण गुरुचरित्राची जी शक्ती आहे ती खूप अफाट आहे आणि शब्दामध्ये सांगण्यासारखी नाही आहे. आता बऱ्याच जणींना असा प्रॉब्लेम असतो की काही मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे आणि 9 एप्रिलपासून तर आम्हाला जमणार नाही. तर तुम्ही जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याचं पठण करू शकता. तेही अत्यंत उत्तम आहे आणि तो पर्यायही अतिशय चांगला आहे की संक्षिप्त गुरुचरित्र सोपं आहे, छोटं आहे, त्यामुळे तुम्ही ते वाचू शकता. आता बऱ्याच महिलांचं असं असतं की मोठं गुरुचरित्र जे असतं त्यांना नियम भरपूर असतात आणि वाचायला 2 तास तरी बसावं लागतं. तर तुम्हाला जर जमलं नाही तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता.
आता तिसरी महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. रोज 11 वेळा तारक मंत्राचं पठण करा किंवा सर्वात अगोदर मी जी तुम्हाला सेवा सांगितली होती की नामजप म्हणजे श्री स्वामी समर्थांचा नामजप तोही तुम्ही करू शकता. यातून तुम्हाला तारक मंत्राची महिमा इतकी मोठी आहे की व्हिडिओ देखील कमी पडून जाईल. जर तुम्हाला सांगायचं झालं की तारक मंत्र काय देऊ शकतो तर थोडक्यात सांगते की तुम्हाला प्रत्येक संकटामध्ये तारून नेणारा जो मंत्र आहे तो तारक मंत्र आहे. मनाला शक्ती देणारा, भीती, चिंता, अडचणी, कुठल्याही प्रकारचा कोणताही दोष असो, कोणतीही भीती असो आणि कोणतंही संकट असो, तुम्हाला तारक मंत्र त्यातून नक्की तारणारा आहे. म्हणूनच त्याला तारक मंत्र म्हणतात मैत्रिणींनो. बघा, सकाळी रात्री तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्याचं पठण करू शकता. आता जरी तुम्हाला हे कोणताही शक्य नाही झाला तर आणखी 2 सेवा अशा सांगणार आहे की तुम्हाला नक्की त्याचा लाभ होऊ शकतो आणि शक्य होऊ शकतात. तर स्वामी चरित्र सारामृताचं पठण म्हणजे स्वामींच्या लीला वाचल्याने तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळते की तुम्हाला जीवनामध्ये कसं जगायचं आहे, श्रद्धा ठेवायची, आत्मविश्वास वाढवायचा आहे, समस्यांवरती मात करायची आहे. तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. तर प्रत्येक दिवशी तुम्ही 3-3 अध्याय जरी वाचले तर ते 20 की 21 असे अध्याय आहेत स्वामी चरित्राचे, तर तेही पूर्ण होऊन जातात. जर तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता तुम्ही. 1 पाठ दररोज असं करू शकता किंवा स्वामी चरित्र सारामृतासारखं 3-3 अध्याय देखील तुम्ही वाचू शकता. माता दुर्गा सप्तशतीमध्ये नकारात्मक शक्ती दूर होते, घरात संरक्षण निर्माण होतं, तुमच्या मुलांच्या भोवती असं कवच निर्माण होतं की तुम्ही विचारही करू शकणार नाही, अडचणींवरती विजय होतो. शक्य असल्यास त्यातील प्रत्येक भाग हा मनापासून नक्की वाचा. आता यातली कुठलीही जरी सेवा तुम्हाला या सप्ताहामध्ये शक्य झाली नाही तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये 7 दिवस प्रहराचा जो काही सेवा चालू आहे तिथे विजिट करा. तिथे तुम्हाला हजेरी लावा की तिथे तुम्हाला फुल न फुलाची पाकळी का होईना तेवढा आशीर्वाद स्वामी महाराजांचा मिळेल. आता तिथे प्रहराची सेवा चालू असते किंवा नवचंडी याग देखील चालू असतो. आता बघा, आपल्याला प्रत्येक महिलेला अशी अपेक्षा असते की आपल्या घरी नवचंडीची पूजा व्हावी. तर वेळेअभावी म्हणा किंवा पैशांअभावी आपण ही पूजा करत नाही, परंतु तुम्ही या सप्ताहामध्ये नवचंडीचा याग प्रत्येक केंद्रामध्ये चालू असतो. तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये हजेरी लावून तिथे थोडीफार सेवा करून नवचंडीच्या यागाचे जे काही थोडंफार फळ तुमच्या पदरी मिळत असेल तर नक्की घ्या मैत्रिणींनो, कारण त्याची महिमा खूपच अफाट आहे. आणि आपल्या घरी तर ते आपण काही कारणास्तव शक्य नसल्यामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी करतातही, परंतु काही ठिकाणी मूळतः श्रद्धा नसते आणि श्रद्धा जरी असली तरी पैसा, वेळ या गोष्टींचे बंधनं येतात. त्यामुळे तुम्ही नक्की ह्या सेवा नक्की करा. आता इथे स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला सप्ताहामध्ये प्रहर, नवचंडी याग याचे फायदे म्हणजे हे जे काही असतात ते सामूहिकरित्या केले जातात. म्हणजेच सामूहिक ऊर्जा जी तिथे तयार होते, जी पॉझिटिव्ह वाईब्सचं जे अट्रॅक्शन तिथे होतं ते प्रचंड असतं. त्यामुळे ती सामूहिक ऊर्जा तुम्हाला मिळते, तुमच्या मनाला तिथे शांती मिळते आणि सेवा करण्याची संधी मिळते. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ही संधी नसते. असेच थोडेच भाग्यवान स्वामी भक्त असतात, स्वामी सेवेकरी असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतात आणि त्यांना स्वामी सेवा करण्याची संधी मिळते. स्वामी महाराज त्यांच्या हातून ह्या सेवा करून घेतात. त्यामुळे फुल न फुलाची पाकळी आपण ह्या काही तुम्हाला थोड्यां तिडक्या मी जवळजवळ 5 ते 6 सेवा सांगितलेल्या आहे. तर यापैकी एक जरी सेवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की करा. महिलांनो, हा आजचा विशेष संदेश तुमच्यासाठी माझ्याकडनं आहे की ही सेवा तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, खूपच प्रभावी आहे. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण बदलू शकतं, नवरा बायकोचे संबंध जे आहेत ते सुधारू शकतात, मुलांवरती चांगला परिणाम होऊ शकतो, त्यांच्यावरती संस्कार चांगले होतील, त्यांच्या भोवती कवच निर्माण होईल. त्यामुळे ह्या सेवा बिलकुलही चुकवू नका. 9 ते 15 एप्रिल ही 7 दिवसांची सेवा आहे. यावेळेला श्रद्धा ठेवा,
विश्वास ठेवा, स्वामी महाराज तुमच्यावरती कृपा नक्की करतील. करता करविता तो ब्रह्मांड नायक आहे. आपण फक्त त्याचे एक छोटेसे भक्त आहोत. आणि आजच्या ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला एक जरी स्वामी सेवेकरी घडवता आला तर नक्की घडवा, कारण त्यासारखं फळ आणि त्यासारखी प्रचिती तुम्हाला कधीही येणार नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.